सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. सरकारने काय आपली चेष्टा लावली आहे काय? निराधार बांधवांना काय समजत आहेत? कारण 2 दिवसांपासून तारखा बदलण्या सुरू झालेल्या आहेत. पहिल्यांदा 18 तारीख सांगितली, त्यानंतर 19 तारीख सांगितली. आज पुन्हा वेबसाईटवरती अपडेट आले असून 20 तारखेपर्यंत हे पैसे जमा होणार म्हणून सांगण्यात आलेले आहे. तर लाभार्थ्यांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा की हे बरोबर आहे का नाही. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी झाले 20 दिवसांपासून वाट पाहत आहेत. प्रत्येक वेळ चेष्टा लावल्यासारखं झालेलं आहे. कारण 2 GR आलेले आहेत ऑलरेडी. ते GR येऊ द्या. बरं ठीक आहे, GR आला, त्यामध्ये सांगण्यात आलं निधी वितरण झालेले आहेत. मग पैसे नक्की कुठे अडकलेले आहेत? तारीख पे तारीख सुरू आहेत. एक तारीख कोणती तरी ठरवा आणि नक्कीच इथे निराधार बांधवांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करा. DBT प्रणालीवर तुम्ही म्हणत आहेत तर तुम्ही प्रत्येक वेळेस दिव्यांग बांधवांचे कारण पुढे करता. त्यांचे UDID कार्ड नाही, हे नाही, ते नाही, eKYC नाही. आता बरं, सर्व लाभार्थ्यांनी ते पूर्ण केलेले आहेत, प्रयत्न करत आहेत, प्रत्येकाकडून माहिती देण्यात येत आहेत व प्रत्येक लाभार्थी त्यानुसार जे काही चेंजेस आहेत ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत. पण इथे आता असं झालेलं आहे की जे पैसे आपल्या हक्काचे असून सुद्धा ते आपल्याला मिळत नाही. जसे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ वितरण लगेच करता, तसे निराधार बांधवांना नक्की इथे सिरियसली कोण घेत आहे का नाही. कारण 3-3 तारखा बदलल्या जातात, पैसे काही मिळत नाहीत, कारणं प्रत्येक वेळेस पुढे दिल्या जातात. तर आता हा मेसेज तुम्ही पाहू शकता. आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर लक्षात घ्या निराधार बांधवांनो, तुम्ही नक्कीच आवाज उठवायचा आहे. आपण सर्वांनी मिळून आवाज उठवायचा आहे. कारण निराधार बांधवांना गरज आहे. कोणाला औषधांना पैसे नाही. आपण प्रत्येक याच्या वेळेस म्हणतो की आपल्याला गरज आहे, औषध पाणी आहे, बरेच प्रॉब्लेम्स असतात, दिव्यांग बांधवांचे प्रॉब्लेम आहेत, नोकरी मिळत नाही, कुठे कोणाला आधार नाही, बरेच जण निराधार आहे किंवा वयोवृद्ध आहे की त्यांना कोणी सांभाळत नाही, त्यांचे औषध पाणी प्रत्येक, आणि मी स्वतः डोळ्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की लाईनमध्ये उभा राहतात, तिथे प्रत्येक वेळेस जाऊन चौकशी करतात, उत्तर शून्य, काही उत्तर मिळत नाही व नक्कीच जे काही पदरात पडतं ते म्हणजे निराशा. आणि प्रत्येक वेळेस उन्हातान्हात जायचं, दिवस दिवस त्या लाईनमध्ये उभं राहायचं, पैसे आले का, पैसे आले का, किंवा प्रशासनाकडून ही माहिती येत आहेत तरीसुद्धा आमचे पैसे का जमा होत नाही. तर लक्षात घ्या, ही माहिती राहते. सरकारने नक्कीच इथे सिरियसली माहिती घ्यायला पाहिजे आहे, नक्की माहिती द्यायला पाहिजे आहे की 18 नोव्हेंबर 2025 रोजी तुम्ही म्हटल्याला की पैसे वितरण होणार. बरं ठीक आहे, नंतर चेंज करून 19 नोव्हेंबर, त्यानंतर परत अजून एक 20 नोव्हेंबर, म्हणजे हा महिनाभर हाच खेळ सुरू राहणार आहे का? पैशांचं वितरण तर होणार नाही, पण हे प्रत्येक वेळेस तारखांमध्ये बदल होतं आणि प्रत्येक जे लाभार्थी आहे ते गरजू असणार आहे. असं नाही की खूप श्रीमंत आहे, त्यांना गरज नाही, उगीच अर्ज केले आहेत, उगीच या जे काही योजनेचा लाभ मिळत आहे असं नाही. औषध पाणी आहे, बराचसा खर्च असतो, कोणाच्या घरी मुलं दिव्यांग असतात, कोणाचं काय असतं, कोणाला कोण सांभाळत नाही, तर असे बरेचसे प्रश्न असतात. विधवा बहिणी आहेत, तर त्यांना सरकारने नक्की तिथे आशा दाखवलेली आहे. 2-2 GR काढलेले आहेत, त्यामध्ये निधी वितरणाची माहिती सांगितली, हे सांगितलं, ते सांगितलं, UDID अपडेट करा, eKYC करा, त्यानंतर वेगवेगळे कारणं सांगितले. पण इथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नक्कीच एक तारीख सांगा, जेणेकरून त्यांना जे काही त्रास होतो त्यापासून चेष्टा लावलेली ती पूर्ण कमी होईल. कारण निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकच आशा आहे किंवा एकच इथे आपल्या सरकारकडून जी काही योजनेचा लाभ मिळतो ते व्यवस्थितपणे मिळायला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे. कारण आपण सर्वांनी मिळून जर आवाज उठवला तर काहीतरी होणार आहे, नाहीतर हे खेळ असंच चालू राहणार आहे. तुम्ही स्वतःहून सगळे तुमचे मतं मांडायचे आहे. तुम्हाला काय वाटतं या तारखांमध्ये बदल झालेला बरोबर आहे का नाही? कारण प्रत्येक वेळेस मी सांगते की हे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे ते गरजू लाभार्थी आहे. असं नाही की त्यांच्या घरात भरपूर प्रॉपर्टी आहे, त्यांना काही गरज नाही, पण ठीक आहे योजना निघाली आहे त्या योजनेचा आम्ही लाभ घेतो, असं काहीच नाही. तर प्रत्येक वेळेस प्रत्येक जणाला प्रत्येक प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना मदत करायला कोणी नसतं. आपल्याला तुमचा जे काही अनुभव आहे ते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण